माध्यमातून मात्र टी शर्ट देण्यात आलेले आहेत आणि मॅन ऑफ द सिरीज साठी बायसिकल मात्र पुरस्कृत करण्यात आले ते माननीय श्री हिमांशु मुन्ना यादव आणि मयूर प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून आणि संदीप धानवा कमिटी मेंबर आहेत महेश जाधव स्वप्नील धानवा अनंत धानवा सुदाम धानवा जयेश धानवा अजय धानवा महेश धानवा सोमनाथ धानवा समीर धानवा जितेश लोहार विकास जाधव हे सर्व कमिटी मेंबर आहेत आणि त्यांच्याच अथक परिश्रमाने ही जी टुर्नामेंट आजचा शेवटचा दिवस आहे फायनल दिवस हे आपण पाहत आहात तमाम जमलेल्या प्रेक्षक राजांचं या आनंद बॉईज ट्रॉफी मध्ये सरचे स्वागत वेलकम। आजचा हा सामना आपल्या भेटीला आलाय तो सेकंड सेमीफायनल असेल मातब्बर खेळाडू आहेत या टीम मध्ये दोस्ती मैत्री ग्रुप यांची पूर्ण टीम आपण सन्मानाने व्यासपीठावरती यायचं आहे। दोस्ती मैत्री ग्रुप आपली पूर्ण टीम घेऊन आपण मंचावरती यायचंय। चला दोन्ही टीमचे एक्स्ट्रा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे अन्यथा 3 धावांची पेनल्टी असेल। दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवायचे आहेत। गोलंदाजी ट्रॅक वरती विश्वनाथ जाधव आणि स्ट्रायकिंग एंड वरती प्रथम आणि विशाल बॉलर विश्वनाथ जाधव एक मातब्बर धानिव गावातील एक दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुरेख फटका पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू मात्र फटका सजवला गेलाय एक धाव मात्र परिपूर्ण केले जाते। विश्वनाथ जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल आणि विशाल स्ट्रायकिंग एंड वरती दोन्ही टीम मध्ये मात्र मातब्बर खेळाडू आहेत। साई 11 आणि मासवन मित्र या टीम मध्ये राकेश दुमाणा यांची पुरस्कृत केलेली टीम मासवन मित्र आपल्याला पाहायला मिळते। विश्वनाथ जाधव गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। इथे मात्र लॉप केला गेलाय तितका सुरेख अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे। सुरेख एफर्ट पाहायला मिळत आहेत या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून। इथे मात्र एकच धाव एका धावेवरती समाधान मानावं लागतंय। ते विशालाला धावसंख्या मात्र 1 ने भर पडते धावसंख्या जाऊन पोहोचले जाते ते 2 या धावसंख्येवरती अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून। मासवन मित्र सुरेख लॉप केला गेला प्रथमच्या बॅट मधून उत्तुंग असा फटका पाहायला मिळतोय 6 धावांकरिता षटकार। पुन्हा एकदा प्रथम सज्ज होईल स्ट्रायकिंग एंड होती असे मोठे फटके मारावे लागतील आपल्याला टार्गेट सेट करावा लागेल। इथे मात्र समोरची टीम मातब्बर टीम आहे। इथे सुरेख फटका फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय आउट ऑफ द पार षटकार। या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचली जाते ती 14 धावा धाव फलकावरती। विश्वनाथच्या गोलंदाजीचा समाचार घेतला जातोय। प्रथम दर्शवत असताना मी एक मातब्बर खेळाडू आहे दोन्ही संघ मध्ये दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला आहे संघ। पहिलाच सामना झाला त्यामध्ये 11 स्टार वाकडी वसरोली हा संघ फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे। आता मात्र सेकंड सेमीफायनल मध्ये कोणता संघ विजय होऊन त्यांच्याशी लढत करेल दोन्ही हात करेल हे पाहणे योग्य राहील। विश्वनाथ जाधव आपल्या स्पेल मधील पुढील चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होईल। इथे मात्र प्रथम काही थांबणार नाही इथे मोठे फटके प्रथमच्या बॅट मधून जरूर येत आहेत। इथे टार्गेट सेट करावे लागणार या 3 षटकामध्ये मात्र टार्गेट सेट करावा लागेल। इथे पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेमध्ये राकेश झेलच्या खाली आणि इथे मात्र सुरेख इथे
प्रथमच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. पहिला धक्का मात्र मिळतोय 14 या धावसंख्येवरती. देऊया एक डीजेला संधी. धन्यवाद डीजे. सुरेख कमबॅक करून देत असताना विश्वनाथ जाधव आपल्या टीमसाठी इथे मात्र प्रथमच्या खेळ लावलाय पूर्णविराम. 2 जरूर मोठे फटके आले प्रथमच्या बॅट मधून. आता मात्र अभि इथे शेवटचा चेंडू फेस करेल. इथे मात्र तो महेश पुन्हा एकदा आपले अभि सॉरी विश्वनाथ जाधव आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पुढे सरकले गेले. 16 या धावसंख्येवरती फ्लाय होते आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या मात्र 16. देऊया एक डीजेला संधी. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा हरणाला योगा. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. हे प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. धन्यवाद. इथे मात्र वीरेंद्र बाबरे गोलंदाजी ट्रॅक वरती. अनिकेत सॉरी अनिकेत अनिकेत हा गोलंदाज सज्ज होतोय. याला काय माहित नाही नुसतंच बोलतो. अनिकेत आपल्या स्पेल मधील पुढील चेंडू आणि इथे मात्र लॉप केला गेलाय. लॉग ऑन लॉपच्या मधून चेंडू आउट ऑफ द 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा कंप्लीट मिळत आहेत. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले गेले ते 20 या धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र फलंदाज विशाल इथे मोठा फटका जरूर खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क मात्र होत नाहीये. बॅटची एज लागून चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये मात्र जातोय आणि एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पुढे सरकली गेली. ते 21 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. साई 11 या संघाचे. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होईल. अभि इथे मात्र मोठे फटके खेळावे लागतील. अभि नाही तो कभी नाही. इथे जरूर मोठे फटके अभिच्या बॅट मधून येतील का. इथे मात्र सुरेख सुरेख डिलिव्हरी पाहायला मिळते. पुन्हा एकदा अनिकेत सज्ज होतोय. पुन्हा एकदा अनिकेत सज्ज होतोय. सुरेख सुरेख सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते अनिकेतच्या माध्यमातून. इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 21 रन्स. 1 विकेट लॉस ऑफ 21 रन्स. या स्पेल मध्ये मात्र 5 धावा खर्च केल्या गेल्या अनिकेतच्या माध्यमातून.
पुन्हा एकदा अनिकेत, इथे मात्र अतिरिक्त उचाल, इथे स्वेर मारा येतो, एक अतिरिक्त धाव अंकित केले जाते, धाव संख्या जाऊन पोहोचली गेले ते 22 या धाव संख्येवरती. पुन्हा एकदा अनिकेत, सुरेख अप्रतिम परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते अनिकेतच्या माध्यमातून. या स्पेल मधील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. ओके, सुरेख फटका आणि इथे मात्र बॅटची एज लागून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाते आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 2 षटकाच्या अखेरीस धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले गेले ते 22 या धाव संख्येवरती. देऊया एक डीजेला संधी. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार, सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार. हाय नंबर 1 तो यार पब्लिक मानते. धन्यवाद डीजे. इथे बॉलर कोण? अप्पी, प्रकाश ना, त्याचं खरं नाव प्रकाश आहे का? जाऊ दे, अप्पी नावाने लोक टोपण नावाने फेमस होतात. अप्पी हा गोलंदाज सज्ज होते. मासवण मित्र संघाच्या माध्यमातून इनिंगचं शेवटचं आणि अंतिम स्पेल हाताळण्याकरिता या षटकामध्ये मात्र मोठे फटके येतील का? अभि आणि विशाल यांच्या माध्यमातून मोठे फटके खेळावे लागणार. इथे चांगलं टार्गेट सेट करावं लागणार. समोरची टीम देखील एक मातब्बर टीम आहे. त्यांच्याकडे घातक बॅट्समन आहेत. सुरेख लॉप केला गेलाय, चेंडू हवाई सफर आउट ऑफ द पार, सीमारेषा पार चेंडू जातो 6 धावांकरिता. या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 28 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा तितका सुरेख एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू मात्र फील्ड करेल अनिकेत. तत्पूर्वी इथे मात्र धावबाद होईल. अभिचा खेळ लागतोय पूर्णविराम. देऊया एक डीजेला संधी. धन्यवाद डीजे. दोन्ही बॅट्समनला एक सुवर्ण संधी आहे. 2 जर षटकार मारले तर या सुदाम धानवा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल 2 षटकारनेसे. पुन्हा एकदा सज्ज होईल अप्पी. इथे मात्र लॉक केला गेलाय चेंडू 1 बाउन्स फील्ड होईल. तत्पूर्वी इथे मात्र नाना हा करता करता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. एस नो वेट हे तिन्ही शब्द तुमच्याकडे असतील ना तर इथे तुमचं विकेट मात्र तुम्ही सावरू शकतात. आणि आता तुमच्याकडे मात्र एस नो वेट हे शब्द नसतील ना तर तुम्हाला परतावं लागणार. पुन्हा एकदा अप्पी सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे अप्पीला मात्र धावा रोखावे लागतील. इथे जर चांगलं टार्गेट सेट झालं ना तर 2 षटकार जर मारले तर सुदाम धानवा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे बॅट्समन साठी. दोन्ही बॅट्समनला. इथे मात्र चेंडू हवेमध्ये जेल होईल का? तितकंच अप्रतिम जेल म्हणावा लागतोय. कम ऑन डीजे.
धन्यवाद डीजे. किती 2 षटकार का? 2 कोणाकडून नक्की सांगा. सुदाम कडून. हा, बॅट्समन साठी एक सुवर्ण संधी आहे. 2 बॉलात 1 षटकार मारला तर 1000 रुपये सुदाम धानवा यांच्या माध्यमातून आपल्याला पारितोषिक आहे. गणेश साठी, गणेश 2 बॉलात 1 षटकार मारला तर 1000 रुपये सुवर्ण संधी आहे. अप्पी हा गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र लॉब केला गेलाय. चेंडू हवाई सफर आणि इथे 1000 रुपयाचा मानकरी ठरला गेलाय. गणेश सुरेख सुरेख फटकेबाजी इथे पाहायला मिळते. गणेशच्या बॅट मधून षटकार येतोय आणि स्वीकारलं गेलंय हे बक्षीस गणेश. आणि या 6 धावाने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले गेले ते 37 ऑन द बोर्ड लागले गेले. शेवटचा चेंडू असेल या स्पेल मधील अप्पीवरती कायसा आघात केला गेलाय गणेश याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अप्पी, अजून पुन्हा एक 6 आणि चेंडू मात्र हवेमध्ये. झेल होईल का? विश्वनाथ जाधव चेंडूच्या खाली झेल बाद आणि इथे मात्र 38 धावांचं टार्गेट असेल विजयासाठी. 18 चेंडू 38 धावा. देऊया एक डीजेला संधी. धन्यवाद डीजे. माननीय विद्यमान सरपंच माननीय विष्णूजी जाधव साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. आनंद बॉईज ट्रॉफी यामध्ये वेलकम साहेब. धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तमाम जमलेल्या प्रेक्षक राजांचा आनंद बॉईज ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत. इलेव्हन स्टार वाकडी वसरोली कर्णधार आपण मंचावरती यायचंय. आपण फायनल मध्ये गेल्याबद्दल अमित बसवत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण स्वीकारण्याकरिता मंचावरती यायचंय. अडतीस धावांची आवश्यकता विजयासाठी. 18 चेंडू आणि 38 धावा. विक्रांत हा गोलंदाज सज्ज होतोय. 38 धावांची आवश्यकता. तुषार स्ट्रायकिंग एंड वरती आणि नॉन स्ट्राइक एंड वरती विश्वनाथ जाधव. अठरा चेंडू आणि 38 धावांचं लक्ष. जोरदार टाळ्या एकदा वाजवायच्या आहेत या खेळाडूंसाठी. बेस्ट ऑफ लक. सुरेख फटका पाहायला मिळतोय आणि तितकाच सुरेख एफर्ट देखील. आणि चेंडू जातोय आउट ऑफ दी पार. 4 धावांकरिता सुरेख सुरुवात म्हणावी लागते. तुषार याच्या माध्यमातून 38 धावांचा पाठलाग करायचा. इथे मात्र मोठे फटके मारावे लागणार. प्रेक्षकांचे मन जिंकतायत.
पहिल्याच चेंडूवरती काहीसा आघात केला गेला तुषार याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विक्रांत गोलंदाजी ट्राय करते आपल्या स्पेल मधील पुढील चेंडू हाताळण्याकरिता. सामोरे जातोय तो डावखुऱ्या हाताचा फलंदाज तुषार. सुरेख लॉप केला गेलाय चेंडू. इथे मात्र एक धाव परिपूर्ण केले जाते. एका धाव संघाच्या धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले ते 5 या धावसंख्येवरती. इथे मात्र विश्वनाथ जाधव स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज पाहायला मिळते. हा यायचंय आपण कर्णधार 11 स्टार वाकडे वसरुले. जरा आपल्या विभागामध्ये विश्वनाथ जाधव सारखे खेळाडू इथे खेळतायत. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. पुन्हा एकदा विक्रांत सज्ज होतोय. 38 धावांचं लक्ष धावसंख्या जाऊन पोहोचले. सुरेख फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. एक धाव परिपूर्ण केली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले ते 6 या धावसंख्येवरती. तुषार 2 इथे मात्र सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चला मॅन ऑफ सुरेख फटका पाहायला मिळतोय. जोरदार प्रहार करायचा होता असं पण राहायला गेला. बॅटची एज लागून चेंडू मात्र जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. इथे मात्र एक धाव अंकित केले जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवरती. विक्रांत आपल्या स्पेल मधील पुढील चेंडू हाताळण्याकरिता शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या स्पेल मधील. धावांना मात्र रोख लावून ठेवलाय. 38 धावांचं भलं मोठं टार्गेट पाहायला मिळतंय. विक्रांत हा गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न तितकच आणि बाईचा इशारा येतोय पंचांचा. एक बाईच्या रूपामध्ये एक धाव अंकित केली जाते. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले ती 8. आणि देऊया इथे पहिला जो सामना झाला होता आता 12-30 समीकरण आहे. 12 चेंडू मध्ये 30 धावा. मॅन ऑफ द मॅच अस्मित सुतार याला आपण सोमनाथ धानवा यांच्या हस्ते देण्यात येऊ आणि अमित बसवत यांच्याकडून मात्र या 11 स्टार वाकडी वसरोली फायनल मध्ये प्रवेश केल्याबद्दल 1000 रुपये त्यांच्या तरफ से. इथे मात्र 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. आशुतोष हा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल. इथे मात्र फलंदाज विश्वनाथ जाधव आणि तुषार नॉन स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू 30 धावांचं समीकरण. आशुतोष सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅक होती. 12 चेंडू 30 धावा विजयासाठी 15.00. इथे मात्र बॅटची एज लागते. इथे षटकान विकेटचं पतन होत आहे. इथे मात्र विश्वनाथच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. देऊया एक डीजेला संधी. धन्यवाद डीजे. जो आता कॅच पकडला भूषण जाधव याने त्यासाठी सुदाम धानवा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक.
आणि इथे मात्र विश्वनाथ जाधवला तंबूचा आसरा दाखवलाय आशुतोष. प्रत्येक विकेटला 100 रुपये महेश दानवा यांच्याकडून. आता इथे पारितोषिके लागली जात आहे, तिथे टाळ्यांचा गजर व्हायचा आहे, करायचा आहे. आशुतोष आपल्या गोलंदाजी मार्क वरती. किती चेंडू? 11 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. इथे मात्र विघ्नेश स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख लॉप केला गेलाय, चेंडू जातोय हवाई सफर 7 धावांकरिता. इथे या 7 धावेने संघाच्या धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचले गेले ती 14. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय. 10 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता विजयाकरिता. इथे मात्र लॉप केला, चेंडू हवेमध्ये. भूषण जाधव पुन्हा एकदा आणि इथे मात्र जेल मात्र धरतीला जाणवतोय. स्वेरफेकी त्याचा परिपूर्ण फायदा आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचले जाते ती 16 धावा ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. इथे मात्र स्वेर फेके आणि एक जीवनदान मात्र मिळतंय विघ्नेश या फलंदाजाला. इथे मात्र जीवनदान दिलंय की कॅच सोडलंय की मॅच सोडलंय हे येणारा काळ, येणारी वेळ दर्शवेल. पुन्हा एकदा गोलंदाज आशुतोष सज्ज होतोय. या स्पेल मधील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. इथे 9 चेंडू आणि मला वाटत 22 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता. पुन्हा एकदा आणि स्वेर मारा येतोय. पंच अतिरिक्त उचाळ असल्या कारणाने इथे मात्र पंच जुगल तांडेल सरांचा इशारा येतोय. हाईट फॅक्टर. इथे मात्र चेंडू डिलिव्हर केला गेला गोलंदाज आशुच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पुढे सरकले गेले. 17 या धावसंख्येवरती पुन्हा एकदा आशुतोष सज्ज होतोय. 9 चेंडू आणि सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. आशुतोष इथे मात्र लॉप केला गेलाय. जेल होईल का? हर्षद कोणतीही चुकी करणार नाहीये. इथे मात्र विघ्नेशच्या खेळायला लागतोय पूर्णविराम. धावसंख्या मात्र रोखून ठेवलाय. देऊ एक आणि या क्षेत्ररक्षणाने कॅच घेतलाय त्याला अजय दानवा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. मॅच संपल्यानंतर आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. हा क्षेत्ररक्षक कोण आहे? अभि कोण आहे क्षेत्ररक्षक? हर्षद. हर्षद आपण मॅच संपल्यानंतर बक्षीस आपला घेऊन जायचंय. धावसंख्या झाली ती 17. या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले गेले. आता मात्र 7 चेंडू 21 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 7 चेंडू 21 धावा. येणारा चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील? आशुतोष आपल्या स्पेल मधील शेवटचा चेंडू आहे, कशा प्रकारे हाताळला जाईल? न्यू बॅटर राहुल हा बॅटर सज्ज होतोय. 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. राहुल हा 7 चेंडू 21 धावा विजयासाठी. आशुतोष आपल्या स्पेल मधील शेवटचा चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होतोय.
इथे मात्र जितेशच्या इनफिल्डच्या वरून चेंडू फाईन क्षेत्रामध्ये मात्र 4 धावांकरिता या 4 धावाने संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले 21-21 6 चेंडू आणि 17 धावा. इथे भूषणने जे कॅच घेतले त्यासाठी राकेश सांबरे यांच्याकडून 200 रुपये, मनसूर जाधव यांच्याकडून 200 रुपये, साई भोईर यांच्याकडून 100 रुपये आणि गणेश बुंदे यांच्याकडून 100 रुपये. मॅच संपल्यानंतर भूषण आपलं बक्षीस घेऊन जायचंय. चला जरा घाई करायची आहे, आपल्याला फायनल खेळचा सामना देखील खेळवायचा आहे. अभि बॉलर इथे 7 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. कशा प्रकारे तुषार सलामीचा तुषार कशा प्रकारे बॅटिंग करेल. 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. अभि कशा प्रकारे गोलंदाजी करेल. डीजे आप्पी सुद्धा आगमन झालेला आहे व्यासपीठावरती. चला घाई करायच्या अभि, आपण घाई करायची आहे गोलंदाजीसाठी. तुषार आणि राहुल ही जोडी मैदानामध्ये. नॉन स्ट्राइक एंडवरती राहुल, स्ट्रायकिंग एंडवरती तुषार. सुरेख सुरेख गोलंदाजीचा कृत्यकरण पाहायला मिळतंय अभि यांच्या माध्यमातून. आता मात्र 5 चेंडू 17 धावा. 5 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण पाहायला मिळतंय. इथे मात्र अभि सुरेख अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र एकच धाव परिपूर्ण केले जाते. आता मात्र 4 चेंडू 16 धावांची आवश्यकता. जोरदार टाळ्या वाजवायच्या. सामना आवडला असेल तर प्रेक्षक राजानो. 4 चेंडू आणि 16 धावा विजयासाठी. अभि कशा प्रकारे येणारे 4 चेंडू हाताळले जातील. अभिच्या माध्यमातून साई 11 हा संघ मात्र क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मासवड मित्र राकेश धुमाडांचे पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. अभि कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. अभि सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. पुन्हा एकदा राहुल स्ट्रायकिंग एंड होती. 4 चेंडू 16 धावांचं समीकरण. इथे कोणता संघ विजयी होईल आणि फायनल मध्ये धडक देईल. इथे मात्र लॉब केला गेला चेंडू हवाई सफर 6 धावांकरिता. राहुलच्या बॅट मध्ये होतोय षटकार. या 6 धावाने मात्र धावसंख्या पुढे सरकली जाते. 28 मासवड मित्र राकेश किती झाला बोलला. पेन दे, पेन नाही दिला. पेन कुठे आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले गेले ती 28. अजूनही 3 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. अभि इथे मात्र पुन्हा एकदा लॉब चेंडू हवेमध्ये. हर्षद चेंडूच्या खाली जेल घेईल का आणि जेल बाद. इथे मात्र राहुलच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. कमॉन डीजे. डीजे इथे मात्र अभि न्यू बॅटर येऊन होतोय मैदानामध्ये. करण 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. दोन्ही मोठे फटक्यांची आवश्यकता. इथे करण न्यू बॅटर येऊन होतोय मैदानामध्ये. अभि कशा प्रकारे येणारे 2 चेंडू हाताळले जातील. याचं नाव काय रे.
माननीय श्री मधुकरजी दुमाडा साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती. वेलकम साहेब. भरत दोस्ती मैत्री ग्रुप चे सर्व कमिटी आणि टीम मेंबर देखील इथे आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब आपण आल्याबद्दल. चला खुर्च्या लावून घ्यायच्या. आणि 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र समरेन डिलिव्हरी अप्रतिम दर्जाची गोलंदाजी अपील मात्र केले गेले आणि इथे मात्र विकेट येतोय. धावबाद तुषारच्या खेळीला होतोय अंत. आणि 1 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू 10 धावांची आवश्यकता. सर लेग भी 4 आहे. एलबीडब्ल्यू पायचीत पकडला गेला मात्र फलंदाजाला आणि इथे मात्र अपील केले गेले. आता मात्र शेवटचा चेंडू असेल आणि हॅट्रिक चेंडू असेल. अभि यांच्या माध्यमातून आपल्याला हॅट्रिक पाहायला मिळेल का? प्रेक्षकांची मन मात्र जिंकले गेले. एकदा सामना आवडला असेल तर टाळ्या जरूर वाजवायच्या आहेत. हॅट्रिक चेंडू असेल. अभि साई 11 या संघाच्या माध्यमातून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि साई 11 हा संघ संदीप धानवा यांचा पुरस्कृत केलेला आहे. आणि मासवन मित्र हा संघ राकेश दुमाडा साहेब यांनी पुरस्कृत केलेला आहे. दोन्ही मातब्बर संघ 1 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. औपचारिकता मात्र इथे मात्र लॉप केला गेला आहे. अप्पीच्या माध्यमातून षटकार येतोय आणि इथे मात्र विजयावरती शिक्कामोर्तब केला जातोय. साई 11 संदीप दानवा यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन. चला टॉस साठी यायचंय. मासोन मित्र हार्डलक. कॉंग्रॅच्युलेशन साई 11. चला टॉस करून घ्यायचंय. साई 11 कर्णधार आपण यायचंय आणि 11 स्टार वाकडी वसरोली आपण टॉस करण्याकरिता यायचंय. दोस्ती मैत्री ग्रुप यांच्या माननीय श्री भरतजी पागी साहेब यांच्या हस्ते टॉस करण्यात येईल. आजचा फायनलचा दिवस आहे आणि फायनलचा सामना असेल. राकेश सांबरे, मनसूर जाधव, साई भोईर आणि गणेश बुंदे आपण व्यासपीठावरती यायचंय. तमाम जमलेल्या प्रेक्षक राजांचं आनंदभाई चाडे दानवीपाडा चषक 2025 इथे आपलं सहर्ष स्वागत. आता मात्र फायनलचा सामना सुरू होणार आहे. प्रथम पारितोषिक आहे 50,000 व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक आहे 30,000 व आकर्षक चषक आणि तृतीय पारितोषिक आहे 15,000 व आकर्षक चषक आणि चतुर्थ पारितोषिक आहे 15,000 व आकर्षक चषक. आणि इथे मात्र